आपण बघतोय झणझणीत अशी अंड्याची रस्सा भाजी। सुरुवातीला कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं आणि यामध्ये अर्धी वाटी बारीक कट केलेलं खोबरं तळून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये पाव वाटी फुटाणे तळायचे आणि त्यानंतर एक भाजलेला कांदा तो तळून घ्यायचा। आता हे सर्व तळलेलं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये सुरुवातीला खोबरं, आलं आणि लसूण बारीक करायचं। त्यानंतर तळलेले फुटाणे, थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा हे सर्व जिन्नस घालून थोडंसं पाणी घालायचं आणि याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं। वाटण बनवून झाल्यानंतर कढईमध्ये आणखी 1 चमचा तेल ॲड करायचं आणि यामध्ये 1 चमचा काळा मसाला घालायचा। त्यानंतर जे काही वाटून घेतलेलं साहित्य आहे ते तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवून परतून घ्यायचं। तेल सुटल्यानंतर यामध्ये 4 उकडलेली अंडी ते अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि ती या मसाल्यामध्ये परतून घ्यायची। मसाला छान परतल्यानंतर 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम करायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं। भाजीला छान उकळी काढायची आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि 10 मिनिटांसाठी भाजीला एक उकळी काढायची आणि अशाच पद्धतीने आपली भाजी तयार आहे।